येवला शहर पोलिसांचा रूट मार्च, नागरिकांमध्ये सुरक्षितेचा विश्वास दृढ। येवला शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी येवला शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावर रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये येवला शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पोलीस पथकाने शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ तसेच महत्त्वाच्या व संवेदनशील परिसरातून संचालन करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच शहरातील शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा कायम राहावा हा रूट मार्चचा प्रमुख उद्देश होता। पोलिसांच्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी येवला शहर पोलीस सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला। यासाठी येवला शहर पोलीस स्टेशनचे कार्यक्षम पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले। त्याचबरोबर LCBचे आणि इतर विभागाचे पोलीस कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस टाइम न्यूज 24 साठी काजी सलीम, येवला। बघूया संदीप मंडलिक पोलीस निरीक्षक येवला यांची खास मुलाखत। ईद ए मिलादच्या अनुषंगाने आम्ही शहरातून रूट मार्च करत आहोत। यासाठी जिल्हा पोलीस दल, SRPF, RCP तसेच होमगार्डचे जवान जवळपास 3 अधिकारी आणि 100च्या आसपास जवान बंदोबस्तासाठी उपलब्ध आहेत। सर्व रूट आज आम्ही चेक करणार आहोत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत।